पोलीस चौकीलगत नामदेव मंदिर शेजारी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ। घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्ती 4 ते 5 तासांपूर्वी सदर ठिकाणी येऊन झोपलेला दिसून आला होता। तो दारूच्या नशेत असण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही। मृत व्यक्तीच्या अंगावर गुलाबी आणि काळ्या पॅन्टाचा शर्ट, काळा बनियान, चॉकलेटी अंडरवेअर, निळ्या रंगाची पॅन्ट आणि निळ्या रंगाच्या चपला होत्या। त्याची उंची सुमारे 5.5 फूट असून रंग सावळा, केस काळे आणि दाढी वाढलेली आहे। ज्या घरासमोर हा मृतदेह सापडला त्या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी सांगली शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, महेश गवाणे, शिवराज टाकळी, आकाश कोल्हापूर, राकेश शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते। पोलीस अधिक तपास करत आहेत। काल दिनांक 24 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कर्नाळ पोलीस चौकी नामदेव मंदिर शेजारी राहत्या घराच्या बाहेर व्यक्तीच्या तिथे एक पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्यास मिळाली होती। पुरुष जातीच्या मृतदेहाची ओळख पटली नसून अंगावरती गुलाबी कलरचा टी-शर्टचा पट्ट्याचा शर्ट आहे, निळ्या कलरची पॅन्ट आहे, रंग सावळा, उंची 5.5 फूट असून रंग काळा सावळा आहे। तरी कोणाच्या ओळखीचे असल्यास सांगली शहर पोलीस ठाण्याशी संपर्क करा।